नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी आणि टेस्टी आवळा ज्यूस, पण थोडा वेगळ्या पद्धतीने. साधा सोपा आवळा ज्यूस आपण बनवणार आहोत. तर प्रोसेस तुम्ही बघा. आपण घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आवळे आणि ते आता आपण फोडणार आहोत दगडाने. तर आपण अंदाजे 5 किलो आवळे घेतलेले आहे आणि ते आपण दगडाने फोडत आहोत. हा ज्यूस आपली इम्युनिटी वाढवणार आहे आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. केस आणि त्वचेसाठी खूप चांगलं आहे. तर आता आपण आवळे फोडून घेत आहोत. आवळ्याचे उपयोग मी तुम्हाला सांगते. इम्युनिटी वाढवतो. आवळ्याचं व्हिटॅमिन सी खूप जास्त असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. केसांसाठी फायदेशीर आहे. केस गळणे कमी होणे, केस काळे आणि मजबूत होतात. आवळा तेल किंवा पावडर वापरतात. त्वचेसाठी पण चांगला आहे आवळा. त्वचा चमकदार होते, पिंपल्स कमी होतात आणि नैसर्गिक ग्लो येतो. पचन सुधारते. ॲसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता कमी करतो. डोळ्यांसाठी पण फायदेशीर आहे. दृष्टी सुधारण्यास मदत करते. रक्त शुद्ध करतो. शरीरातील घाण कमी करतो. वजन कमी करण्यास मदत होते. मेटाबॉलिझम वाढवतो, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. डायबेटीज नियंत्रण, ब्लड शुगर कंट्रोल ठेवायला आवळा मदत करतो. हृदयासाठी चांगला, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. थकवा कमी करतो. शरीराला ताकद देतो आणि एनर्जी वाढवतो. तर आवळा खूप उपयोगी आहे. आता आपण आवळा ज्यूस बनवत आहोत. तर आवळा ज्यूस, आवळा पावडर, लोणचं, कच्चा आवळा असं बनवतात. तर आपण हे आवळे धुवून घेतलेले चांगले, नंतर आपण वरवंट्याने फोडून घेतलेले आहे. आता त्यात आपण पाणी टाकतो. ही 1 लिटरची बॉटल आहे, तर त्याच्यात आपण पाणी टाकत आहे. पाणी टाकून गॅसवरती उकळवून घेणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या करून उकडून घेणार आहोत आवळे. तर आणि हे आलं आहे, आलं पण ठेचून आपण टाकत आहोत. तर तुम्ही पण असंच आवळ्याचा ज्यूस बनवा. माझ्याकडं वर्षभर असतो. आता मी 5-5, 7-7, 8-8 किलोचं ज्यूस बनवते. माझ्या मुलीला पण लागतो आणि आमच्या यांना पण लागतो. तर त्याच्यासाठी माझ्याकडं बनवलेलाच असतो. असं 5-7 लिटरचा, 2 लिटरचा, 3 लिटरचा असा बनवलेलाच असतो. तर आता आपण कुकरमध्ये उकडायला टाकणार आहोत. 1 लिटर पाणी टाकले बाटलीने. तर आपल्याला साहित्य लागणार आहे आवळ्याच्या प्रमाणात आपण गूळ लागणार आहे आणि वेलची पावडर, पाणी. तर आता हे आपण पहिल्यांदा उकडून घेतोय, म्हणजे फर्स्ट टाइम उकडून घेत आहोत. आणि पुढं तुम्ही व्हिडिओ बघा की आपण त्यातलं काय घेणार आहोत ज्यूससाठी. तर हा पूर्ण वेगळ्या पद्धतीचा आहे आणि साधा सोपा पण आहे. तर आपण आवळे उकडायला टाकलेले आहे. आवळे उकडून घ्या. 3 शिट्ट्या झालेल्या आहे. आवळे चांगले उकडलेले आहेत. पहिली वेळ आवळे उकडलेले त्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत. तर हेच आवळे आपण उकडून घेणार आहोत आणि त्याचं जे पाणी निघाल ना, त्या पाण्याचा आपण ज्यूस बनवणार आहोत. तर हे मी तुम्हाला अगोदरच सांगून देत आहे. आता व्हिडिओ तुम्ही पुढं पूर्ण बघा, स्किप कुठंही करू नका, नाहीतर मग हे गेलं तर तुम्हाला त्याचं काही लक्षात येणार नाही.
तर आवळ्याच्या ज्यूसची व्हिडिओ मागे पण मी एक टाकलेली आहे, पण ते ठेचून नव्हतं घेतलं, उकडून घेतलेले बहुतेक, उकडून घेतलेले होते आणि हे आपण ठेचून घेतोय. तर पहिल्यांदा आपले उकडून झालेले आहेत, त्याचं पाणी काढलेलं आहे. एवढं पाणी मिळालं. आपण किती टाकलं होतं? 1 लिटर. मिळालं किती? एवढं. तर ते उकडून, आवळ्यामध्ये उकडून, म्हणजे आवळ्यातलं जे सत्व आहे ते पाण्यात आलेलं आहे. आपला ज्यूस जरी साध्या सोप्या पद्धतीचा असला तरी वेळ लागतो करायला, कारण कुकरच्या शिट्ट्या होऊन परत थंड होऊन पाणी गाळून घेतो आपण. तर हे आपलं दुसऱ्यांदा कुकरमध्ये आपण टाकत आहोत. तर याच्या अगोदरची व्हिडिओ आहे फ्रोझन फ्रेंच फ्राईड, तर तुम्ही ती व्हिडिओ बघा आणि खूप छान व्हिडिओ आहे. त्याच्या अगोदरची व्हिडिओ आहे नारळ काढताना व्हिडिओ आहे, गावची व्हिडिओ आहे. नारळ कसं पडलं, अचानक म्हणजे पडला, प्रकृतीच्या याने आपण धक्का न लावता आपण पूर्ण घड खालच्या खाली आलेला आहे. आपण लाईव्ह बघितलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा. तर अशा माझ्या व्हिडिओ तुम्ही बघा. आवडल्या तर लाईक कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण परत अजून 1 लिटर पाणी टाकलेलं आहे. आता ते पण उकडून घेणार आणि त्याचं पण पाणी काढून घेणार. दुसऱ्यांदा 2 बोटं दाखवून दुसऱ्यांदा आपण पाणी काढून घेतोय. तर आपल्याला आवळा फायदेशीर आहे, शरीरासाठी चांगला आहे, आयुर्वेदिक आहे आणि अशा पद्धतीने ज्यूस केला ना तर खूप छान टेस्ट येते. आणि आवळ्याचं जे नंतर राहतं ना, आवळे हे उकडलेले, तर त्या आवळ्याचं पावडर बनवली तरी चालते, कारण मी पावडर बनवलेली नंतर बनवून बघितली पावडर याचीच. तर आवळ्यांची वरती उकडलेले आवळे राहतात ना तर त्याची पावडर झालेली आहे. तर त्या पावडरचा उपयोग आपण केसांसाठी करू शकतो किंवा पाण्यात टाकून पिऊ शकतो, किंवा त्या आपण केसांना काही आपण लावत असू कंडिशनर म्हणून, किंवा मग एखादी क्रीम वगैरे, किंवा मग मेहंदी लावताना त्यात आपण आवळ्याची पावडर टाकू शकतो. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ बनवू शकतो. कारण 5 वेळा ज्यूस काढून झाल्यावरती पाणी, त्याचं आवळ्याचं सिरप, पाण्याचं हे तिसऱ्यांदा आता आपण 1 लिटर परत पाणी टाकतोय. तर 1 लिटर करून आपल्याला 1.5 पावच पाणी मिळतंय. तर ते सगळं मिळून 1-2 लिटरच होणार आहे 5 लिटरचं. म्हणजे त्या पाण्यामध्ये आवळ्याचा अर्क उतरतो आणि नंतर वरती जे राहतं आवळे, उकडलेले आवळे, तर ते फेकून न देता उन्हामध्ये जर सुकवलं तर त्याची पावडर बनते. तर ती पावडर आपल्या उपयोगात येते. तर ती आपण चूर्णमध्ये पण टाकू शकतो, चूर्ण बनवू शकतो. म्हणजे चूर्णासोबत ते खाता येतं आपल्याला, किंवा त्याची सुपारी पण बनते. हे वरचे जे राहतं ना त्याची, आवळ्याचं पाणी निघतं त्याचं आपण ज्यूस बनवणार, जे वरती राहतं त्याची आपण पावडर बनवू शकतो. तर मी बनवलेली आहे पावडर त्याची,
आणि सुपारी पण बनवू शकतो उन्हामध्ये. तर ते टाकाऊपासून टिकाऊ त्याचा उपयोग करू शकतो. तर आपलं 5 वेळा आवळे उकडलेले आहे 5 वेळा. तर आता 5व्यांदा आपण पाणी काढून घेतलेलं आहे. तर सगळं मिळून एवढं पाणी झालेलं आहे. म्हणजे 5 लिटर पाण्यामध्ये एवढा आपल्याला आवळा सिरप मिळालेला आहे. आवळ्याचा रस आहे, आवळ्याचं सिरप आहे किंवा आवळ्याचं अर्क आहे. आपण उकडून घेतलेले आहे. आता आपण पुढची स्टेप करणार आहोत. तर हा गूळ आहे, आपण 1 किलो गूळ घेतलेला आहे. 5 लिटर पाणी होतं, त्याचं एवढं अंदाजे 3-4 लिटर पाणी झालेलं असेल हे कमी होऊन. आणि त्याला आता आपण 1 किलो गूळ टाकणार आहोत. एक किलो गूळ टाकलेला आहे. ही आपण वेलची पावडर टाकतोय. गॅस चालू केलेला आहे. आता गूळ वितळवून अंदाज कमी गॅसवरती 2 तास तरी आपल्याला हे उकळून द्यावं लागतं. तर अंदाजे 1.5-2 तास कमी गॅसवरती उकळून द्यायचं, म्हणजे त्याचा पक्का ज्यूस बनतो आणि आपल्या शरीरासाठी चांगला असतो. तर असा ज्यूस तुम्ही पण बनवा. आणि माझी व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करा, शेअर पण करा, लोकांना पण पाठवा, तुमच्या नातेवाईकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये पाठवा. तर हे उकळवून झालेलं आहे. तर आता आपण बघू किती झालंय. दोन लिटरचा ज्यूस आपला तयार आहे. आवळे घेतले, उकडून घेतले 5 वेळा. 5 वेळा 1 लिटर पाणी टाकलं. 5 लिटर पाणीचं अंदाजे 3-4 लिटर, 3.5 लिटर पाणी राहिलं असेल. त्याच्यामध्ये आपण गूळ टाकला. गूळ टाकल्यानंतर 1-1.5 तास आपण कमी गॅसवरती उकळवलेलं आहे. तर उकळून झाल्यावरती मग हा पक्का ज्यूस आपला बनलेला आहे. अंदाजे 2 लिटरच झाला आहे. तर आता आपण ग्लासमध्ये 2-3 चमचे ज्यूस घेतला आहे. त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत. तर आपला हा आवळ्याचा
ज्यूस वेगळ्या पद्धतीने केलेला साधा सोपा सरळ तयार आहे. तर तुम्ही पण असाच बनवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच माझ्या व्हिडिओ बघत जा आणि तुम्ही पण आवळ्याची ज्यूसची रेसिपी बनवा आणि कमेंट करून सांगा की तुमचं कसं ज्यूस झाला म्हणून. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.